बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। आमदार धनंजय मुंडे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्र ज्याच्यामध्ये करुणा मुंडे यांच्याबाबत आणि संपत्तीबाबत कसलीही माहिती दिलेली नव्हती, या प्रकरणाची तक्रार करुणा मुंडे यांनी दिली होती। आता बीडच्या परळीमध्ये न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्णय देतं याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं। आकाश, काय माहिती या संपूर्ण प्रकरणात? नक्कीच प्रज्ञा, 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र दाखल केलं होतं त्या शपथपत्रामध्ये पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख नव्हता। तसेच मिळकत शपथपत्रामध्ये संपत्तीबाबत देखील उल्लेख नव्हता, अशी तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीमध्ये करुणा मुंडे यांनी केली होती। आणि या तक्रारीवर आज बीडच्या परळीतील न्यायालयामध्ये एक विशेष सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालय मोठा निर्णय देखील देऊ शकते आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकीलाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र या सुनावणीकडे आज न्यायालय काय निर्णय देतं याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलं आहे। स्वतः करुणा मुंडे देखील या सुनावणी दरम्यान बीडच्या परळीच्या न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच, सुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश।